ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या एकूण लीला सांगायला म्हणून परम भागवत उद्धव प्रवृत्त झाले. पण त्याच्या आधी भगवंतांचं स्वरूप, त्यांची आकृती, त्यांचं सौंदर्य याच्यात ते इतके अडकले. ते विदुरांना सांगतायत की अहो, ज्यांनी कुठलंही साधन केलं नाही, तपश्चर्या केली नाही, भक्ती केली नाही, अगदी सामान्य माणसं होती, त्यांना सुद्धा भगवंतांनी आपल्या साहचर्यानं, सहवासानं मुक्तीच दिली. ज्यांना भगवंताच्या दर्शनाची लालसा होती त्यांना सुद्धा तृप्त न करताच भगवंताने आपला देह सोडला आणि जणू काही त्यांचे नेत्रच हिरावून घेतले, अशी त्या सामान्य जनांची अवस्था होती. आपल्या योगमयाचा प्रभाव दाखवण्यासाठी भगवंतांनी अत्यंत सामान्य अशा माणसांच्या व्यवहारांना अनुकूल अशा प्रकारचा दिव्य श्री विग्रह प्रकट केला, देह प्रकट केला. तो इतका सुंदर होता की असं वाटावं विधात्यानं आपलं सगळं कौशल्य, चातुर्य, आपली सगळी बुद्धी खर्च करून अशा प्रकारचा देह त्यांना मिळवून दिला. जो बघीर तो त्यांच्याकडे मोहित होत होता. सौभाग्य आणि सौंदर्य यांची जणू पराकाष्ठाच त्यांच्या देहाकडे बघितल्यानंतर अनुभवाला येत होती. भगवंतांनी जे अलंकार वापरले त्या अलंकारानं देहाची शोभा नाही वाढली, अलंकारांची शोभा भगवंताच्या देहामुळे वाढली. तुम्ही आम्ही अलंकार जे वापरतो तो आपल्या देहाची शोभा वाढवण्यासाठी, आपण अधिक सुंदर दिसण्यासाठी वापरतो. भगवंतांनी जी आभूषणं वापरली, अलंकार वापरले, त्यामुळे अलंकार अधिक जास्त खोलून दिसले, शोभिवंत दिसले. धर्मराज युधिष्ठिरांच्या राजसू यज्ञामध्ये सुद्धा भगवंतांनी उष्ट्या पत्रावळी वेचल्या. ती कामं करत असताना सुद्धा ज्यांनी ज्यांनी भगवंतांना पाहिलं, ज्यांची ज्यांची भगवंतावर दृष्टी पडली, त्यांना सुद्धा असं वाटलं की खरोखर या विधात्यानं यांना बरोबरताना अत्यंत चतुराई वापरली, हुशारी वापरली आणि आता ह्यापेक्षा अधिक सुंदर कुठल्याही प्रकारचा देह असूच शकत नाही. भगवंतासारखं तर कोणी नाहीच, पण भगवंतांच्या पेक्षाही सुंदर कोणी असू शकत नाही असं सगळ्यांना वाटत होतं. आपल्या खेळकर हास्यविनोदी स्वभावामुळं व्रजातल्या गोपींना सुद्धा भगवंतांनी इतकं आकर्षून घेतलेलं होतं की त्यात त्यांच्या बाललीला बघता बघता तल्लीन व्हायच्या. कामधाम संसार विसरली, राधिका हरिभजनी रंगली, अशी त्या सगळ्या गोपींची अवस्था व्हायची. वल्लभाचार्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, विक्रेतु कामा किलगोपकन्या मुरारी पादार पितचित्त वृत्ती दध्याधिकम मोहवशादवोचत गोविंद दामोदर माधवेती. की भगवंतांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्याकडे चित्त इतकं आकृष्ट होऊन व्हायचं की आपण आपले राहतच नसू. भगवंतांवरच्या अत्यधिक प्रेमामुळं या सगळ्या गोपी तेव्हा दूध, दही, लोणी मथुरेच्या बाजारात विकायला घेऊन जायच्या. हंडेचे हंडे आपल्या डोक्यावर, कमरेवर असायचे, पण आपल्या सगळ्या चित्तवृत्ती भगवंताकडे अर्पण केलेल्या असल्यामुळं, भगवंताच्या पायांवर वाहून दिलेल्या असल्यामुळं मथुरेत गेल्यानंतर त्या गोपी कधी असं नाही ओरडल्या, दही घ्यावं दही, दूध घ्यावं दही, दूध घ्यावं दूध, लोणी घ्या दही लोणी, असं नाही ओरडल्या. त्याने विचारलं, तुम्हाला गोविंद हवाय का, दामोदर हवाय का, माधव हवाय का? विक्रेतु कामा किलगोपन्या मुरारी पादार पितचित्त वृत्ती दध्याधिकम मोहवशाद अवोचत. भगवंताच्या मोहामुळं त्या इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्या सतत लोकांना विचारायच्या, गोविंद दामोदर माधवेती. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी नंदा घरता बाळकृष्ण घ्या. भगवंताने सुद्धा आपल्या
आयुष्यामध्ये चराचर जगत आणि आपण स्वतः सर्व प्रवृत्तीचे स्वामी असल्यामुळं जेव्हा केव्हा आपल्याच शांतरूप महात्म्यांच्या बाबतीत आपल्याच स्वरूपातले जेव्हा घोर राक्षस दुष्ट त्यांना त्रास द्यायला लागले तेव्हा भगवंत द्रवित झाले. वास्तविक सृष्ट आणि दुष्ट, सज्जन आणि दुर्जन ही दोन्ही भगवंताचीच रूप आहेत. पण असं असून सुद्धा जेव्हा सज्जनांना भक्तांना ही दुष्ट मंडळी असुर मंडळी त्रास देत असत तेव्हा या सज्जनांबद्दल भक्तांबद्दल असलेल्या प्रेमामुळं असलेल्या करुणेमुळं त्यांचं चित्त द्रवित होत होते. आणि अजन्मा असून सुद्धा भगवंत आपलाच अंश असलेल्या बलरामांच्या बरोबर तिथे प्रकट झाले. अजन्मा असून सुद्धा भगवंतानी वसुदेवांच्या इथे जन्म घेतला. आता वास्तविक अत्यंत पराक्रमी सर्व समर्थ असं भगवंत आहे. वास्तविक तिथे सुद्धा कंसाच्या कारागृहात जन्माला येऊन सुद्धा ते भगवंत असल्यामुळे कंसाचा त्यांना केव्हाही वध करणं शक्य होत, पण भगवंताने नाही केला. एकीकडे कारागृहामध्ये जन्म झाला आणि सर्व समर्थ असून सुद्धा सर्व पराक्रम असून सुद्धा भगवंत कंस आपल्याला मारेल या भीतीनं गोकुळामध्ये निघून गेले. पुढे सुद्धा त्याने अशीच लीला केली. तो कालयवन जरासंधाच्या प्रेरणेनं मथुरेवर हल्ला करत होता आणि भगवंतानी लटकेपणानंच आपण त्याला घाबरलो असं करत त्याला पाठ दाखवली आणि पळत पळत त्या एका गुहेमध्ये आले. वास्तविक मुचकुंदाला क्षमा करा, कालयवनाला तिथल्या तिथे भगवंताला मारता आला असता, पण ही लीला दाखवण्यासाठी भगवंत आपण घाबरलोय असं दाखवलं आणि एका गुहेत जाऊन तिथे जो मुचकुंद झोपलेला होता, राजा मुचकुंद, त्याच्या अंगावर आपला शेला पांघरून त्यांनी बाजूला उभे राहिले. आपण घाबरलो ही सुद्धा भगवंताने घेतलेली मायेची रूपच आहे. आई वडिलांची आपल्याला सेवा करता आली नाही म्हणून कंसांचा वध झाल्यानंतर भगवंत आपल्या आई वडिलांकडे वसुदेव देवकींकडे आले आणि त्यांनी क्षमा याचना केली की मला क्षमा करा, तुमची जशी जेवढी सेवा करायला पाहिजे होती तेवढी सेवा मला करता आली नाही आणि आता आपण मला तुमच्या सेवेची संधी द्यावीत. माझ्या या अपराधांकडे लक्ष न देता आपण माझ्यावर प्रसन्न व्हावं. अशा सगळ्या प्रकारे भगवंतानी आपली माया सगळीकडे पसरवलेली होती. पुढे उद्धव काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.